आदित्यजी, बिनविरोध निवडीवरून मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले तुमच्या पक्षांकडून. पण एक 5 कोटींनी उमेदवार विकत घेतले, ऑफर्स दिल्या वगैरे. पण तिकडून एक उत्तर आलं, की तुमचे उमेदवार इतके विकाऊ होते का, की ते ऑफर्सला किंवा पैशांना भाळले? तुम्हाला असं वाटतं का, की त्यांची मनधरणी करतात किंवा त्यांना त्यांची निष्ठा कायम ठेवण्यात पक्षाची कुठेतरी कमी पडले नेते बघा, मला पक्षातले? सांगा, तुम्ही ज्या कार्यकर्त्यांनी कामं केली, तर सपोज, सॉरी तुम्हाला उदाहरण म्हणून पकडतो, पण ह्या तिघांनी कामं केलीत, हे तिघही कार्यकर्ते आहेत. 5 वर्ष आपल्याला दिसतात की मोर्चामध्ये पुढे आहेत, आंदोलनात पुढे आहेत, सगळं काही आहे. कोणाच्या मागे काय लपलंय, कोणाचा काही घोटाळा आहे, कोणाला काही धमकी देऊन कोण घाबरतंय का, कोणाला काही इतर काही त्याची अडचण आहे का, हे कधी कधी आम्हाला माहिती नसतं. पण जेव्हा निवड करण्याची वेळ येते तेव्हा तिघांमधून आम्हाला एकाला निवडायला लागतं, 5 जणांमधून एकाला निवडायला येतं. ती व्यक्ती एवढी विकाऊ, निर्लज्ज, नालायक निघू शकते. तेव्हा आम्हाला आयडिया नसते ना, जेव्हा 3 बाकीचे लोक नाराज होतात आणि एकाला आम्ही निवडतो की तू निवडणूक लढ बाबा, किंवा ताई तुम्ही निवडणूक लढा, आणि तुम्ही मग पैसे खाऊन किंवा घाबरून एवढे डरपोक आहात का तुम्ही? चला, आम्हाला चेहरे दाखवा, तुमची निष्ठा आमच्या प्रती सोडा, पण तुमच्या मुलांना तुम्ही काय उत्तर देणार आहेत? शाळेत प्रश्न विचारला किंवा घरी आईवडिलांना कोणी प्रश्न विचारला की तुझ्या मुलांनी माघार घेतली, जनतेला काय तुम्ही उत्तर देणार आहात? अशी डरपोक लोक खरं तर ठीक आहे, तर त्यांना काय बोलायचं, मग नालायकच आहेत.